हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका न्यू व्हिडिओमध्ये. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आपण गोल्डमध्ये ट्रेड करतो. ठीक आहे, आपण कायम गोल्डमध्ये ट्रेड करतो. गोल्डमध्ये आपण कुठे ट्रेड करतो तर फोरेक्समध्ये, XAU USDमध्ये आपण काय करतो, ट्रेड करतो. ठीक आहे, आता आपण गोल्डमध्येच का ट्रेड करतो तर मित्रांनो, गोल्डचा ट्रेंड काय आहे, हा कायम अप ट्रेंड आहे. ठीक आहे, तुम्ही जर पाहिलं तर गोल्ड कायम अप ट्रेंडमध्ये चाललेलं आहे. हिस्टॉरिकल चार्ट तुम्ही पाहिला मंथली, तुमच्या लक्षात येईल की गोल्ड कायम अप ट्रेंडमध्ये. ठीक आहे, तर गोल्ड कायम अप ट्रेंडमध्ये तरी काय, कारण की फार पूर्वीपासून इतिहास काळापासून गोल्ड हे खूप इम्पॉर्टंट समजलं जातं. ठीक आहे, आणि जसं गोल्ड ग्लोबली ट्रेड व्हायला लागलं ग्लोबली, तर त्याचा इम्पॉर्टन्स अजून वाढलेला आहे. ओके, का तर प्रत्येक देशाच्या सेंट्रल बँक्स काय करतात, आपल्याकडे गोल्ड सेव्ह करतात. ठीक आहे, आपल्या ट्रेजरीमध्ये गोल्डचा हिस्सा वाढवतात. का तर ज्याच्याकडे जेवढं जास्त गोल्ड तेवढ्या त्या देशाची करन्सी ही त्या देशाची करन्सी स्ट्रॉंग समजली जाते. ठीक आहे, म्हणून प्रत्येक देशाच्या सेंट्रल बँक्स गोल्ड बाय करतात. जसं की आता भारत पण गोल्ड बाय करतो. भारताकडे साधारण आतापर्यंत 800 टन सोनं आहे. ठीक आहे, म्हणून मोठमोठे जे काही देश आहेत, अमेरिका, चायना, इंग्लंड, भारत यांसारख्या देशांना का रिस्पेक्ट आहे यांच्या करन्सीला, तर कारण की यांच्याकडे भरपूर प्रमाणात गोल्ड यांच्या तिजोरीमध्ये आहे, म्हणून यांना यांच्या करन्सीला रिस्पेक्ट आहे. ठीक आहे, आणि गोल्ड ही एक काय सेफ इन्व्हेस्टमेंट आहे. लक्षात घ्या, सेफ इन्व्हेस्टमेंट का, कारण की गोल्डचं प्रोडक्शन कमी आहे आणि डिमांड जास्त आहे. ठीक आहे, सप्लाय कमी आणि डिमांड जास्त, त्याच्यामुळे गोल्डची प्राईस ही नेहमी वाढत असते. छोटे छोटे करेक्शन येत असतात. ठीक आहे, पण जसं करेक्शन आलं गोल्ड परत सपोर्ट घेऊन त्याच्या अप ट्रेंडला चालू पडते. ठीक आहे, लक्षात आलं इथपर्यंत. तर अगदी बेसिक आहे मित्रांनो, हे सोपं आहे, म्हणून आपण नेहमी गोल्डमध्येच ट्रेड करतो. ठीक आहे, दुसरी गोष्ट म्हणजे गोल्डचा ट्रेंड काय, अप ट्रेंड आहे, हे आपल्याला माहिती आहे. ओके, आता गोल्ड किती खाली येऊ शकतं, गोल्ड किती डाऊन जाऊ शकतं, तर आता जर ग्लोबली विचार केला आपण, जेव्हापासून गोल्ड ग्लोबली ट्रेड व्हायला लागलं तेव्हापासून जर तुम्ही चार्टवर पाहिला मंथलीचा, तर तुमच्या लक्षात येईल की गोल्ड ॲव्हरेज साधारण 30% पर्यंत खाली येतं, डाऊन येतं, आणि ते येण्याच्या आधीच गोल्ड पुन्हा त्याचा अप ट्रेंड सुरू करतं. ठीक आहे, त्यामुळे आता आपल्याला दोन गोष्टी कळायला, काय, एक तर ह्याचा ट्रेंड काय अप ट्रेंड आहे, डाऊन किती येऊ शकतं तर 30% पर्यंत डाऊन शकतं. ओके, त्यामुळे अप ट्रेंड असल्यामुळे आपण कायम याच्यामध्ये बाय साईडच्या पोझिशन ओपन करतो. ठीक आहे, आपण कधीही सेल साईड पोझिशन यामध्ये ओपन करत नाही. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये किती करेक्शन होऊ शकतं. साधारण ग्लोबली जर विचार केला आपण, हिस्टॉरिकल जर आपण विचार केला तर साधारण 30% पर्यंत करेक्शन येऊ शकतं. त्यामुळे आपल्याला जर माहिती आहे 30% पर्यंत करेक्शन होऊ शकतं, आपण इथे कुठलाही SL लावत नाही. तर आपण SL न लावता काय करतो, आपण ॲव्हरेजिंग स्ट्रॅटर्जीचा वापर करतो. ठीक आहे, ॲव्हरेजिंग स्ट्रॅटर्जी म्हणजे काय, तर जसं गोल्ड इथे आपण समजा बाय केलं आहे, गोल्ड थोडं अजून डाऊन आलं, आपण परत इथे बाय करतो, थोडं अजून डाऊन आलं तर इथे बाय करतो, इथूनही इथपर्यंत गोल्ड परत सपोर्ट घेऊन त्याचा अपट्रेंड सुरू करतात. ओके, त्यामुळे जास्त आपल्याला ॲव्हरेजिंगसुद्धा करावी लागत नाही, त्याच्या आधीच गोल्ड त्याचा अपट्रेंड सुरू करतो. ठीक आहे, आता किती ॲव्हरेजिंग करायला लागतं ते आपण सर्व पुढे पाहू. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. तर आपली स्ट्रॅटर्जी काय, ॲव्हरेजिंग स्ट्रॅटर्जी आहे. तर आता ही कशी वर्क करते ते आपण पाहू. त्याआधी मित्रांनो एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला जे काही शिकवतोय ते फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी शिकवतोय. ठीक आहे, कुणीही आत्ताच्या ज्या आपल्या प्राईस मी तुम्हाला दाखवणार त्या पाहून ट्रेड करू नका, कारण की हे ट्रेड होऊन गेलेले असतात, ट्रेड असतात. त्याच्यामुळे तुम्ही जर आता यात बाय केली तुमचे पोझिशन अडकू शकतात, आणि तसं करू नका. तुम्ही काय करू शकता, तुम्ही बॅक हिस्ट्री करू शकता. तुम्ही या स्ट्रॅटर्जीप्रमाणे बॅक हिस्ट्री करून बघा, 3 इयर्स, 2 इयर्स, 4 इयर्स, जास्तीत जास्त 4 इयर्सची करून बघा, त्याचे रिझल्ट बघा. तुम्हाला जर रिझल्ट चांगले आले तर तुम्ही काय करू शकता, एक डेमो ट्रेडिंगचं अकाउंट ओपन करा. ओके, डेमो ट्रेडिंगचं ते 3 महिने चालवा अकाउंट, त्याच्यामध्ये ॲज पर आपली ॲव्हरेजिंग स्ट्रॅटर्जी 3 महिने ट्रेड करा, त्याचे रिझल्ट पहा. त्याचे रिझल्ट जर तुम्हाला छान आले तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घ्या.
ठीक आहे. फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घेऊन त्यांना ही स्ट्रॅटजी दाखवा, त्यांची याच्याबद्दल बोला. ओके. आणि तुमचं लिगल एक अकाउंट ओपन करा. ओके. लिगल अकाउंट फोरेक्सचं ओपन करा. ठीक आहे. आता हे इंडियामधून होऊ शकणार नाही मित्रांनो, कारण की इंडियामध्ये फोरेक्स अजून लिगल नाही. फोरेक्स इंडियामध्ये लिगल नाही. ठीक आहे. तर यासाठी तुम्हाला जिथे हे लिगल आहे, उदाहरणार्थ दुबईमध्ये आहे, सिंगापूर आहे, बाकीच्या बऱ्याचशा कंट्रीज, अजून 160 देश का 165 देशमध्ये हे लिगल आहे. इंडियामध्ये नाही आहे. का नाही आहे तर त्याची कारणं खूप वेगवेगळी आहेत, तर त्यामुळे तो अभ्यास वेगळा आहे. पण जिथे हे लिगल आहे तिथे जाऊन तुम्ही तुमचा बिझनेस सेटअप करून आणि त्यानुसार तुमचं एक ट्रेडिंग अकाउंट ओपन करून तुम्ही हे लिगली ट्रेड करू शकता. ठीक आहे. लक्षात घ्या. तर आपण आता हे लक्षात आलं तुमच्या, आपण रूल्सकडे वळूया. आपल्या स्ट्रॅटर्जीचे काय रूल्स आहेत. ओके मित्रांनो, हे करत असताना आपण ॲव्हरेजिंग स्ट्रॅटर्जी आपली यूज करत असताना कुठलेही चार्ट पॅटर्न पाहत नाही. ओके. कुठलेही कॅन्डलस्टिक पॅटर्नसुद्धा आपण पाहत नाही. ओके. सपोर्ट, रेजिस्टन्स हे सुद्धा एवढे पाहत नाही. ठीक आहे. या तिन्ही गोष्टी पाहत नाही, कारण की आपली स्ट्रॅटर्जी ॲव्हरेजिंग स्ट्रॅटर्जी असल्यामुळे आपल्या स्ट्रॅटर्जीमध्ये ट्रेड आल्यावर आपण ट्रेड घेतो. याच गोष्टींना आपण एवढं महत्त्व देत नाही. ह्या वर्क करत असतील इतरांना तर कुशल त्यांनी त्या पद्धतीने करावं. मी आपल्या स्ट्रॅटर्जीबद्दल बोलत आहे. ठीक आहे. ठीक आहे. आपली स्ट्रॅटर्जी आहे ॲव्हरेजिंग स्ट्रॅटर्जी. आता स्ट्रॅटर्जी काय आहे, मी तुम्हाला स्ट्रॅटर्जी आणि स्ट्रॅटर्जीचे रूल थोडक्यात समजावून सांगतो. ठीक आहे. रूल्स एक तर काय, आपण कुठला चार्ट पाहतो, XAU USDचा आपण चार्ट पाहतो. ठीक आहे. ट्रेडिंग व्ह्यूवर पहा तुम्ही, MT4वर, MT5 तुम्हाला जिथे योग्य वाटेल, जिथे तुम्हाला सूट होत असेल जी वेबसाईट, त्या वेबसाईटवर तुम्ही ते पाहू शकता. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आपली जी टाईम फ्रेम आहे ती आहे 1 हॉवरची, 1 तासाची आपली टाईम फ्रेम आहे. तिसरी गोष्ट, आपण याला एक इंडिकेटर लावतो, 9 EM आहे. बऱ्याच जणांना हे 9 EM इंडिकेटर माहीत असेलच. ठीक आहे. अगदीच कोण बिगिनर असेल तर त्याला पुढे मी चार्टवर गेल्यावरती आपण इंडिकेटर लावून दाखवू, समजावून सांगू. ठीक आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला टाईम पिरियड. आपला टाईम पिरियड आहे सकाळी 11:30 पासून ते रात्री 12:30पर्यंत. हा आपला टाईम पिरियड आहे. ओके. 1 हॉवरच्या कॅन्डलमध्ये इथे जिथे या टायमिंगमध्ये जेव्हा आपल्याला आपल्या स्ट्रॅटर्जीमध्ये एंट्री मिळेल त्यावेळेस आपण ती बाय करणार. पाचवी गोष्ट आहे फिक्स टार्गेट. आपण काय करतो, $10 फिक्स टार्गेट घेतो. ठीक आहे. जिथे आपण बाय करू तिथून $10 जसं वरती जाईल आपण ऑलरेडी मॉडिफाय करून टार्गेट लावून देतो. ओके. सहावी गोष्ट आहे लॉट साईज आणि फंड मॅनेज. ओके मित्रांनो, इथे लक्षात घ्या, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, लॉट साईज आणि फंड मॅनेज करणे. सपोज तुमचा फंड जो काही असेल, 5 लाख असेल, 10 लाख असेल, ओके, त्याप्रमाणे तुम्हाला तुमची लॉट साईज मॅनेज करायची. ठीक आहे. ती अशी मॅनेज करायची की किमान 5 वेळा, समजा आपले ट्रेड होल्ड व्हायला लागले तर आपल्याला 5 वेळा किमान ॲव्हरेजिंग करता यावं. ठीक आहे. हे लक्षात घ्या. तशी आपली लॉट साईज आणि आपला फंड मॅनेज पाहिजे. ओके. सातवी गोष्ट आहे डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी. ठीक आहे. डिसिप्लिनमध्ये काय येतं मित्रांनो, की आता आपलं ठरलं आहे 1 हॉवरची कॅन्डल पाहिजे तर 1 हॉवरचीच पाहिजे. 9 EMA लावायचं तर 9 EMAच लावायचा. आपला जो टाईम पिरियड ठरला आहे सकाळी 11:30 ते रात्री 12:30 याच वेळेत ट्रेड करायचा. कधी कधी तुम्हाला सकाळी 8:30ला दिसेल, सकाळी 9:30ला एंट्री दिसेल, त्या एंट्र्या घ्यायच्या नाहीत. आपल्या ज्या टाईम पिरियडमध्ये एंट्र्या आहेत त्याच एंट्र्या घ्यायच्या. ओके. कारण की कधी कधी एंट्र्या दिसतात, ते मुवमेंट तेवढ्या होत नाही आणि मग आपली एंट्री पोझिशन अडकली जाते. आता आपल्याला सांगितलं की फिक्स टार्गेट घ्यायचं, तर कोणी ग्रीड लालची होऊन पुढचे अजून $10, $12, $15 करायचं नाही. $10 सफिशियंट आहे. ओके. आपल्या फंड मॅनेजप्रमाणेच आपली लॉट साईज घ्यायची, की बाबा जास्त प्रॉफिटसाठी लॉट साईज वाढवली असं करायचं नाही. ओके. लक्षात घ्या.
हे आपल्याला डिसिप्लिन फॉलो करायचं आणि रोज आपल्याला कन्सिस्टन्सी म्हणजे रोज आपल्याला एकच गोष्ट करायची की जे आपण बोललेलो आहे. ठीक आहे, हेच गोष्टी परत 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 केल्या तर नक्कीच आपण एक प्रॉफिटेबल ट्रेडर आरामात होऊ शकतो. ओके, आता मित्रांनो ह्या स्ट्रॅटर्जीने आपल्याला महिन्याला साधारण 10 ते 12 एंट्र्या आरामात मिळतात. ओके, त्यातल्या 7 ते 8 एंट्र्या ह्या लगेच अचीव होतात. ओके, लगेच आपल्याला टार्गेट देऊन मोकळं करतात. काही एंट्र्या अशा असतात की त्या होल्ड होतात. ओके, साधारण 2 ते 3 एंट्र्या होल्ड झाल्या की परत पुन्हा गोल्ड काय करतात, जसं पडत आलं तसंच करेक्शन करून पुन्हा अपसाईडला जायला सुरू करतं, जेव्हा ते आपल्या एंट्र्या टार्गेट अचीव करतात. आलं लक्षात? त्याच्यामुळे कुठेही एंट्री अडकली तर घाबरायचं नाही आणि कंटिन्यू टार्गेट अचीव होत असेल तर आपल्याला ग्रीडही आली नाही पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला एकदम व्यवस्थितपणे कन्सिस्टन्सीने ट्रेड केले पाहिजेत. इथपर्यंत लक्षात आलं रूल्स? हे मी तुम्हाला रोज रोज मित्रांनो एकच गोष्ट सांगतोय. तुम्ही कुठलाही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला हेच रूल्स, ही स्ट्रॅटर्जी रोज 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 तेच ऐकायला मिळेल. का? कारण की आपल्याला एकच स्ट्रॅटर्जी मी स्वतः फॉलो करतो आणि एकच स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला सांगतोय आणि ती फॉलो करूनच आपल्याला एकच स्ट्रॅटर्जी फॉलो करून प्रॉफिटेबल ट्रेडर आरामात होता येतं. ओके, लक्षात आलं? तर चला आता आपण चार्टवर जाऊन समजून घेऊया की काल आपण काय केलं होतं. ठीक आहे, ओके, आपला हा तुम्ही पाहू शकता, आपला हा 1 आवरचं टाईम फ्रेमचा चार्ट आहे. ओके, आता आपण जे इंडिकेटर लावलं ते काय आहे, MA रिबन कुठून घ्यायचं तर इथे इंडिकेटर्समध्ये जायचं. इथे जर तुम्ही टाईप केलं MA रिबन तर ते येऊन जाईल. ऑलरेडी मी इथे स्टार केलेलं आहे आणि मी लावलेलं आहे. तर MA रिबनमध्ये जाऊन त्याच्या सेटिंगमध्ये जायचं. यामध्ये अजून तुम्ही 3 EMA लावू शकता, पण आपल्याला त्यांची गरज नाही आहे. आपल्याला फक्त एकच EMA पाहिजे, तो म्हणजे 9चा. इथे जाऊन त्याची व्हॅल्यू सिलेक्ट करा, 9 टाका, तुम्हाला जो आवडतो तो कलर ठेवा आणि ओके म्हणा. बस झाली आपली एवढीच सेटिंग आहे आपली. ह्याच्या पलीकडे आपल्याला काही सेटिंग करायची नाही. ठीक आहे, आता लक्षात घ्या काल आपण काय केलं. आज 18 जून आहे, काल 17 जून होती. आता मित्रांनो तुम्हाला जर मागे आपण काय केलं असेल तर त्यासाठी तुम्हाला मागचे व्हिडिओ बघावे लागतील, कारण की आपण प्रत्येक व्हिडिओची हिस्ट्री क्रिएट करतोय आणि आपण काय करतो, काल ज्या एंट्र्या होऊन गेल्यात त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो आणि आजच्या ज्या एंट्र्या होणार त्या मी तुम्हाला उद्या सांगणार. का? कारण की ॲज पर सेबी रूल आपण ओपन एंट्री आत्ता आपल्या कुणालाही दाखवू शकत नाही. ठीक आहे, कारण की मग त्याला एक तो कायदा तसा सेबीने बनवलेला आहे. त्यामुळे आपण होऊन गेलं दाखवतो आणि आपल्याला स्ट्रॅटर्जीशी मतलब आहे. ठीक आहे, स्ट्रॅटर्जी आपली परफेक्ट झाली की तुम्ही तुमच्या एंट्री घेऊन तुम्ही तुमचे ट्रेड करू शकता. ठीक आहे, आता आपण पाहू. इथे सुरू झालं 17 जून, 4:30, 5:30, 6:30, 7:30, 8:30, 9:30, 10:30, 11:30. सकाळी 11:30 नंतर आपल्याला रात्री 12:30पर्यंत आपल्याला कुठे एंट्री मिळते ते पाहायचे. ठीक आहे, 11:30 पासून सुरू झालं, 11:30, 12:30, 1:30, 2:30, 3:30. 3:30 वाजता आता लक्षात घ्या, 3:30 वाजता काय झालं की आपली ग्रीन कॅन्डल, ओके लक्षात घ्या, ग्रीन कॅन्डल हिने मुव्हिंग ॲव्हरेजला टच करून किंवा खालून वरती ब्रेक केलं आणि वरती क्लोज झाली मुव्हिंग ॲव्हरेज आणि ग्रीनमध्ये क्लोज झाली. ठीक आहे, ही कॅन्डल कशामध्ये क्लोज झाली? ग्रीनमध्ये. हा आपला क्रायटेरिया मित्रांनो, कॅन्डल आपली नेहमी ग्रीन पाहिजे. ओके, आणि ही कॅन्डल बनल्यानंतर जसा ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाला, आता ह्या कॅन्डलचा हाय काय होता बघा 3398 आणि त्याच्या नेक्स्ट कॅन्डलने त्याचा हाय ब्रेक केला 3400. ओके, तर आपण इथे एंट्री घेतली, या कॅन्डलला आपली एंट्री झाली. कितीला झाली? 3399ला काल आपली एंट्री झाली होती. आता हे काय होतं, 98 जरी हाय असला तरी घेता घेता एक +$1 +$2 होत असतं, त्यामुळे त्याचं जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही. ठीक, जशी आपली एंट्री झाली तसं आपण काय करणार, 3399 + $10 म्हणजे किती होतं, 3409. हे आपलं आहे टार्गेट. ओके, आपली एंट्री मॉडिफाय करायची, टार्गेट लावायचं आणि आता आपण काय करायचं, वेटिंग करायचं. जोपर्यंत आपलं टार्गेट अचीव होत नाही तोपर्यंत आपण काहीच करायचं नाही. ठीक आहे, आता आपलं हे टार्गेट अचीव झालं का, तर पाहू आपण. त्यानंतर कुठलाही हाय आत्तापर्यंत, आता किती वाजलेत, साधारण आत्ता वाजलेत 12:09. ठीक आहे,
आत्तापर्यंत कुठल्याही कॅन्डलने आपलं टार्गेट अचीव केलेलं नाही. त्यामुळे आता ही आपली एंट्री काय आहे, होल्ड आहे. ठीक आहे. आणि ज्यावेळेस एंट्री होल्ड असते मित्रांनो, आपल्याला एकच गोष्ट करायची, वेटिंग, काहीच करायचं नाही. आता मार्केट थोडंसं कन्सॉलिडेट करते या फेजमध्ये, तर आपली एंट्री काय आहे, होल्ड आहे. होल्ड केले म्हणजे आपण काय करणार, वेटिंग करणार. ठीक आहे. आता नेक्स्ट कंडिशन, समजा असं झालं की आपण एंट्री तर घेतली आहे 3399ला. ठीक आहे. आपण एंट्री घेतली इथे 3399ला. आता या एंट्रीने आपलं टार्गेटच अचीव केलं नाही आणि इथून हा समजा मुव्हिंग ॲव्हरेज असं पडायला लागला खाली, म्हणजे प्राईस खाली यायला लागली एक्सक्लुसिव्ह, तर आपण काय करणार. ठीक आहे. आत्ता तर आपण वेटिंग करतोय किंवा आपलं टार्गेट अचीव होईल कितीचं, 3409चं. ठीक आहे. पण सपोज हा खाली यायला लागला, प्राईस खाली यायला लागली, तर आपण काय करणार, आपण इथे वेटिंगच करणार. काय वेटिंग करणार, आपली 3399ला एंट्री आहे, -$50, म्हणजे आपली स्ट्रॅटर्जी काय आहे, ॲव्हरेजिंग. तर आपण नेक्स्ट ट्रेड घेणार याचा ॲव्हरेजिंग स्ट्रॅटर्जीनुसार. 3390 म्हणजे किती होतं ते, 3249ला आपण आपली 3249च्या खाली आपण आपली नेक्स्ट एंट्री प्लॅन करणार. तर 3249 कुठे आहे, तर हे इथे आहे. ओके. आता मित्रांनो, इथून ते इथपर्यंत हा जो काही मधला स्पेस आहे, हा इथे आपल्याला एकही ट्रेड करायचा नाही आहे. इथे आपल्याला फक्त काय करायचं आहे, वेटिंग करायचं आहे. आपल्याला इथे एकही ट्रेड करायचं नाही एवढ्या ह्याच्यात. ठीक आहे. जसं 3249च्या खाली प्राईस आली, 3349च्या खाली प्राईस आली, इथे 3349 होतं. ठीक आहे. 3349च्या खाली प्राईस आली तसं आपण काय करणार, आपण पुन्हा वाट बघणार. अशा कॅन्डल बनत जेव्हा एखादी कॅन्डल मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती ग्रीनमध्ये क्लोज होईल. एक ग्रीनचं लक्षात ठेवा मित्रांनो, मी तुम्हाला ग्रीन आणि रेड का म्हणतो, ग्रीनमध्ये एंट्री का घ्यायची, कारण की इथं बायर्स ॲक्टिवेट झालेले असतात. ग्रीन म्हणजे बायर्स असतात आणि रेड म्हणजे सेलर्स असतात. त्यामुळे आपल्याला फक्त ग्रीन कॅन्डल घ्यायची. जशी ही ग्रीन कॅन्डल ओपन झाली आणि नेक्स्ट कॅन्डलने जसा त्याचा हाय ब्रेक केला, तर आपण इथे एंट्री घेणार. ओके. सपोज आपली नेक्स्ट एंट्री झाली 3349ला किंवा 48ला. ओके. आणि ही एंट्री आपली अडकली, तर आपण पुढे काय करणार, सेम स्ट्रॅटर्जी आपण फॉलो करणार, -$50. ओके. 3299. ओके. तर साधारण खाली जाते 3299ला. आपण 3299च्या खाली आपण नेक्स्ट एंट्री घेणार, म्हणजे आपली थर्ड एंट्री घेणार. ओके. ही झाली होती फर्स्ट, समजा इथे झाली सेकंड आणि याच्या खाली झाली थर्ड एंट्री. ओके. ओके मित्रांनो, जोपर्यंत इथे येतं तोपर्यंत आपले एक तरी टार्गेट अचीव होऊन जातं. त्याच्यामुळे तसं घाबरण्यासारखं काही नसतं. जरी आपलं ॲव्हरेजिंग, आपली स्ट्रॅटर्जीच ॲव्हरेजिंग आहे, लक्षात घ्या. ओके. फक्त मित्रांनो स्ट्रॅटर्जी फॉलो करायची, कुठेही रूल ब्रेक करायचा नाही. रूल ब्रेक केला नाही तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. ही अगदी सोपी स्ट्रॅटर्जी आहे मित्रांनो. फक्त ही स्ट्रॅटर्जी फॉलो करण्यासाठी तुमच्याकडे एक गोष्ट पाहिजे, ते म्हणजे तुमची सायकॉलॉजी ही व्हेरी स्ट्रॉंग पाहिजे. ओके. आणि ही कशाने होणार मित्रांनो, ही होणार आहे प्रॅक्टिसिंग. डेमो अकाउंट ओपन करा, बॅक हिस्ट्री करा, डेमो अकाउंट ओपन करा आणि ही स्ट्रॅटर्जी तुम्ही चेक करा. ओके. तेव्हा तुमची बघून तुमची सायकॉलॉजी स्ट्रॉंग होईल. आणि काय होतं मित्रांनो यामध्ये, की गोल्ड कधी कधी कंटिन्यू अपसाईड ट्रेंडला राहतं. म्हणजे आपण इथे एंट्री घेतो, इथे टार्गेट अचीव होतं, इथे एंट्री घेतो, इथे टार्गेट अचीव होतं, इथे एंट्री घेतो, इथे टार्गेट अचीव होतं. याच्यामुळे आपल्याकडे हळूहळू काय होतं, की अरे आपली प्रत्येक एंट्री टार्गेट अचीव करते. ओके. प्रत्येक एंट्री आपलं टार्गेट अचीव करते. मग आपल्याकडे थोडासा ग्रीड यायला लागतो, की चला काय होतं, आपण कुठे एंट्री घेऊ, टार्गेट अचीव होते ना, गोल्ड वरच चाललंय. तसं नाही करायचं मित्रांनो, कारण की जेव्हा गोल्ड पडायला लागतं, करेक्शन करतं, त्यावेळेस सुद्धा कंटिन्युअस 15-15 दिवस, एक महिना करेक्शन करतं. मग त्यावेळेस जर आपण चुकीच्या एंट्री घेतल्या असतील तर आपलं ॲव्हरेजिंगसुद्धा चुकीचं होऊ शकतं. ठीक आहे. एकदा जर ॲव्हरेजिंग चुकीचं झालं तर आपलं अकाउंट वाईप आउट होण्याची भीती असते. त्यामुळे व्यवस्थित स्ट्रॅटर्जी फॉलो करायची, कुठेही ग्रीड घ्यायचा नाही. आणि समजा आपण व्यवस्थित स्ट्रॅटर्जीने चाललो आहे आणि आपण ॲव्हरेजिंग करतोय, ठीक आहे, तर 3 ॲव्हरेजिंग जरी झाल्या, 4 झाल्या, तरीही कुठेही घाबरायचं नाही, कुठेही फिअर क्रिएट करायचं नाही मनामध्ये. कारण की आपला फंड जो आहे
तो आपण त्या पद्धतीने मॅनेज केलेला असतो. आपला फंड आणि आपली लॉट साईज त्या पद्धतीने मॅनेज केलेली असते. ठीक आहे. त्याच्यामुळे कुठे ग्रीड पण नको आणि फिअर पण नको आपल्याला. आता मित्रांनो लक्षात घ्या, ही जर स्ट्रॅटर्जी तुम्हाला माझ्याकडून पर्सनली शिकायची असेल, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये एक फॉर्म दिलेला आहे. तो फॉर्म तुम्ही सबमिट करा. एका नॉमिनल फीजमध्ये मी तुम्हाला ही स्ट्रॅटर्जी शिकवेल. ठीक आहे. बरं, स्ट्रॅटर्जी म्हणजे काही सिक्रेट आहे का? सिक्रेट काहीच नाही. आता जे मी तुम्हाला सांगितलं तेच सिक्रेट आहे. ओके. मी फक्त काय करणार, तुमची सायकॉलॉजी स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला हेल्प करणार. दुसरी गोष्ट, तुम्ही डिसिप्लिनमध्ये राहण्यासाठी तुम्हाला हेल्प करणार. ठीक आहे. आणि जेव्हा कधी एंट्री क्रिएट होईल बाय साईड एंट्री जेव्हा कधी क्रिएट होईल, मला वाटतं की आता इथे क्रिएट होते, तर मी तुम्हाला एक छोटासा काय करणार, अलर्ट देणार. ठीक आहे. डेमो ट्रेडिंग करून मित्रांनो हे तुम्ही चालू करा. तुमची सायकॉलॉजी स्ट्रॉंग झाली, नक्कीच तुम्ही एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकता. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं मित्रांनो? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, कळाला नाही कळाला, काही वाटलं तरी मला कमेंटमध्ये जरूर सांगा. कमेंट करा. तुम्हाला नसेल कळालं तर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा, त्याचे उत्तर तुम्हाला दिले जाईल. तुम्हाला मला काही सजेशन्स द्यायचे असतील तेही कमेंटमध्ये सांगा, त्याच्यावर मी नक्कीच विचार करेन, त्याचे उत्तर तुम्हाला देईल. ओके. चला भेटूया नेक्स्ट इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.